श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी श्रीरामपूर पोलीस अधीक्षकांनी कडक पावले उचलली आहेत। याच पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी विना नंबर प्लेट आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवर जोरदार कारवाई सुरू केली। शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी धडक मोहीम चालवत अनेक दुचाकींना दंड ठोठावला। पोलिसांच्या या कारवाईनंतर आता आरटीओ प्रशासनाकडून देखील अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। अचानक झालेल्या या कारवाईमुळे विना नंबर वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाढती मोटार वाहन चोरी तसेच वाहतुकीची अनियमितता याला प्रतिबंध करण्यासाठी आज रोजी शिवाजी चौकात अचानकपणे नाकाबंदी राबवण्यात आली। नाकाबंदी दरम्यान विना नंबर प्लेटची वाहने ताब्यात घेण्यात आली। तसेच काळ्या फिल्म लावलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या काळ्या फिल्म काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आणि इतर वाहतूक अनियमितता करणाऱ्या वाहनांवर पण दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। आतापर्यंत एकूण 25 वाहने ताब्यात घेण्यात आलेले आहे। तसेच 35 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पुढील कारवाई चालू आहे। आता जो पोलीस अधीक्षक सोनार यांची भेट झाली त्यानंतर गुन्हेगारीला एक वचक बसवण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत मिळाले होते। त्या संकेताच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे। बरोबर, मान्य पोलीस अधीक्षक यांनी जी भेट दिली त्या दरम्यान त्यांनी वाढती गुन्हेगारी तसेच वाहतुकीचे नियमन करण्याबाबत आम्हाला सूचना दिल्या होत्या। त्या सूचनांचे पालन तंतोतंत करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल।